हे एव्हरीवन. सो आता छानपैकी दर्शन झालं होतं आणि आता फिरायचं होतं बाकी उज्जैन. तर मग निघालो आम्ही बाहेर इथे. तर सर्वात आधी तर मस्त रबडीचं दुकान लागलं आणि खूप सारी रबडी इथे बनत होती कढईमध्ये आणि खूप छान पण होती. तर बघू शकता छान दिसत आहे. आणि मग इथली टेस्ट घेतली तर खूपच छान टेस्ट होती. तुम्ही पण इथे याल तर नक्कीच इथली टेस्ट घेऊन बघाल. आणि मग आलो इथे मंदिराच्या एरियामध्ये फिरण्यासाठी, कारण खूप मोठं मंदिर होतं. तर भरपूर सारा एरिया फिरायचा होता आणि खूप छान छान बनवलेलं होतं काही नवीन मंदिरामध्ये. तर बघा, सर्वात आधी तर इथे कमळाची बाग फुलवली होती. इथे आलो आम्ही. तर खूप छान इथलं दृश्य दिसत होतं मस्त. बघू शकता तुम्ही, कमळाची बाग इथे लावलेली आहे पाण्यामध्ये आणि खूप मोठ्या परिसरमध्ये लावलेलं आहे सर्व. आणि मग आलो आम्ही इथे. शिवजींचे सर्व अवतार जे आहे ते मूर्तीच्या स्वरूपामध्ये यांनी इथे दाखवलेले आहे. तर बघू शकता खूप छान छान यांनी बनवलेलं आहे. आणि असं वाटत होतं प्रत्येक मूर्तीजवळ फोटो काढावं असं, म्हणजे खूप छान दिसत होतं सर्व. आणि बघू शकता मग इथे निघालो आम्ही जाण्यासाठी, कारण संध्याकाळ होत होती आणि हरसिद्धी मातेच्या मंदिरामध्ये जायचं होतं, कारण तिथली आरती राहते. तर तुम्हाला तर माहीतच असेल, हरसिद्धी मातेचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर. आणि बघू शकता आता इथे सायंकाळी आरती राहते, तर त्यामुळे आम्ही इथे आलो होतो हरसिद्धी मातेच्या मंदिरामध्ये इथे. तर बघू शकता खूप छान इथे सुंदर सजवलेलं आहे आणि ज्योत पण लावलेली आहे. आणि ही ज्योत याच्यावरती चढून ज्योत लावली जाते आणि पूर्ण ज्योत लावल्यानंतर इथे आरती केल्या जाते. तर छान ज्योत लावल्यानंतर खूपच सुंदर हे इथे दिसते आणि खूप प्रसिद्ध पण आहे. हे पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो आणि मग आरती वगैरे केली सर्वांनी आणि मग निघालो आम्ही मार्केट फिरायला. तर बघू शकता इथे हा मार्केट एरिया आहे. तर सर्वात आधी तर आम्हाला भूक लागली होती आणि इथे आणखी एक दिवस थांबायचं होतं. तर आता दीदी तो पाँचमुखी वाला अच्छा रहता है ना? हाँ, ओरिजिनल रुद्राक्ष होते हे 2 मुखी 3 मुखी असे आपल्यालाच काढावं लागतात आणि घ्यायचे होते. तर बघू शकता खूप छान आम्ही रुद्राक्ष वगैरे घेतले आणि मग मग उद्या परत आम्हाला फिरायला यायचं होतं. बाकी मंदिर बाकी होते. तर चला आता, गुड नाईट, बाय.